हे महाराज आणि पॉलिटिकल लीडर, त्या महाराजांपेक्षा त्या पॉलिटिकल लीडरची पार्श्वभूमी आम्हाला जास्त माहिती आहे की एखाद्या कुठल्या तरी मठाच्या माणसाने येऊन गाडगे महाराजांसारखे व्यक्तिमत्व असेल, त्यांचं सुवर्ण अक्षरात नाव लिहिणं ही वेगळी गोष्ट आहे. मग त्याचंच का? मग अजित पवार साहेबांचं का नाही? देवेंद्रचं काय नाही? त्यामुळे ही एक धार्मिक चेष्टा असं मी त्याच्याकडे बघतो, बाकी काय नाही. मी तर 200-250 लोकांच्या घरी जातो दरवर्षी, आणि तिथं भाऊ आहेत एकमेकात. काही वर्ष नसतील गेले, परंतु जर आज जाणार असतील ते का, ही हिंदू संस्कृतीमध्ये जे आपलं कुटुंब आहे, या कुटुंबाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. राजकारणाचा हा विषय होऊ शकत नाही. राजकारण आम्ही करू, निवडणुकीत करू, आणखी कुठे करू, परंतु एकमेकाच्या घरी जाणं, भावाच्या घरी जाणं, आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं राजकीय दृष्टिकोनातून न बघता कौटुंबिक विषय आहे. आणि म्हणून एवढ्या खालच्या पातळीवरती राजकारणाची घसरण झालेली आहे, ती काही योग्य नाही. मला आठवतं आहे की आता मंडपामध्ये माझा स्वतःचा गणपती आंबेवाडी सार्वजनिक 52 वर्ष त्या मंडळाला होत आहेत. पूर्वी आम्ही गणेशाला दर्शन घ्यायला जाताना आम्ही बोर्ड बघत नव्हतो. आता आम्हाला बोर्ड बघून आत जायचं की नाही ठरवावं लागलं. पूर्वी तसं नव्हतं. हा गणपती कांदरपाड्याचा, बस. तिथे हा गणपती ह्या पक्षाचा, त्या पक्षाचा, हा गणपती दहिसरचा, हा गणपती आंबेवाडीचा, अशी जी एक ओळख गणपतीची होती, ती मला वाटतं ह्या गेल्या 10 वर्षामध्ये ही पुसण्याचं काम जे सत्तेवरती आलेत पैशाच्या जोरावर ते करतायत, ते पण योग्य नाही आहे. चोरीवर आरोप करताय. आता लोक सिद्ध करतायत, आणि लोकशाहीची चेष्टा